जय श्रीमान. आज आपला डे 30 ऑफ 30 डेज बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. आज आपला 30 डेज बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा लास्ट आहे. ते आपण बॉडीसुद्धा बघणार किती ग्रो झाली किती नाही. म्हणजे क्रिएटिनने एका मंथमध्ये थोडंफार तरी म्हणजे आपल्याला रिझल्ट तर भेटून जातात. आपलं बाई रिझल्ट तर भेटलेलं आहे ऑलरेडी. आज परत एकदा चेक करू. अँड प्लस आपलं त्यात वेट गेनसुद्धा झालं आहे. तर आज फर्स्ट मील आपलं साबुदाण्याची खीर तर झाली आहे, त्यात की मसाले गेनसुद्धा होतं. अँड प्लस आता आपलं क्रेटिंगसुद्धा घेऊन झालं. तर स्टार्टिंगला आपण मंदिराचे दर्शन करू, त्यानंतर लगेच आपण जिमलासुद्धा निघू. तर भावना आपलं पाहिजे मंदिरात दर्शन ते झाले. तर आता आपण डायरेक्ट जिमकडे निघू. तर भावना आपण पाहिजे जिमला तर आलो. आज आपला बायसन बॅकसाठी आहे. तर स्टार्टिंगला आपण सगळं वॉर्मअप करून घेऊ. तर भावना आपलं वॉर्मअप तर झालं. आता आपण सगळे बायसेपचे वर्कआउट करून टाकू स्टार्टिंगला. तर भाऊन आपलं बायसेप्सचे 4 वर्कआउट तर झाले. 3 सेट 15 to 20 रेपिटेशन. आता आपण सगळे बॅकचे वर्कआउट्स करू.
क्रिएटिन 30 डेज चॅलेंजमध्ये आपले 30 डेजमध्ये किती बॉडीमध्ये फरक पडला आणि किती जागे आले बाबा आता शोल्डर आपलं काही हे आलं परफेक्ट नंतर आपण चेस्ट झाली आपण क्रिएटिनमध्ये आपलं पाहिजे म्हणून आपलं काही चॅलेंजमध्ये क्रिएटिनमुळे आपला काही फरक तर पडला आहे म्हणजे वाढले तरी ग्रो तरी झाले थोडंफार कारण क्रिएटिन एक असं आहे जे की आपल्याला 1 मंथमध्ये काही रिझल्ट तर नाही दाखवत बट थोडंफार तरी आपल्याला 1 मंथमध्ये रिझल्ट दाखवतं जे की आपल्याला दाखवलं स्टार्टिंगला वजन आपलं 58 to 60 होतं अँड क्रिएटिनपासून यूज केल्यानंतर आता आपलं 62 वजन झाले पाहून आपलं बायसेवन पूर्ण बायसेवन बॅगचं वर्कआउट तर झाले फर्स्ट आता आपण फर्स्ट घरी निघू तर पाहून आपलं जस्ट लंचसुद्धा झाले लंचमध्ये आपण साबुदाण्याची खिचडी खाल्ली प्लस आपण नंतर राजगिराचा लाडूसुद्धा खाल्ला 3 ते 4 तर आपलं लंच तर झालं इव्हिनिंगला सुद्धा काहीतरी खाऊन घेऊ तर भावना आपलं साबुदाण्याची खीरसुद्धा इव्हिनिंगला खाऊन झाली आणि प्लस आत्ता आपलं जस्ट डिनरसुद्धा झालं डिनरमध्ये आपलं वरण भात प्लस मेथीची भाजी अँड आपल्या 3 ते 4 चपात्या ज्यात की आपलं प्रोटीन झालं आहे 50 ग्राम प्रोटीन अँड सकाळी 20 ग्राम आपलं खीरचं त्यानंतर आपलं 25 खिचडीमध्ये लंच आणि त्या इव्हिनिंगला परत 20 आणि आता 50 जे की झाले तर पाहून आज आपला लास्ट डे आपला चॅलेंज संपला आहे आणि आपला रिझल्टसुद्धा भेटलात आपले इतके परफेक्ट रिझल्ट नव्हते बट क्रिएटिन आपण म्हणजे 6 मंथ नंतर तर परफेक्ट आपल्याला रिझल्ट ते भेटून जातात असं 1 मंथमध्ये तर थोडेफारच रिझल्ट भेटतात आता नवीन चॅलेंज तर आपण करणारच आहे 2-3 दिवसानंतर नाही तर 1 वीक नंतर तरी तर भावना आजचा ब्लॉग आवडलाच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेट डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये